आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट, यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट, सिमेंट पेंट, वॉटरप्रूफ पेंट, याचबरोबर फरशी बसवण्यासाठी केमिकल, वॉल पेंट, सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत। बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स, दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स, बाजारतळ, श्रीगोंदा। प्रोप्रायटर हिंगणे मेजर। मोबाईल नंबर 9561852818 700-54-050-69। एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग बर्जर पेंट्स। रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर पेंट्स, श्रीगोंदा। बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास 15% टेम्परेचर यातून कमी होतं। बेस्ट। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आध्यात्मिक बाल संस्कार शिबिराची श्रीगोंद्यामध्ये दिमाखात सांगता। विद्यार्थ्यांवरील संस्कार पाहून मी भारावलो, हरिभक्तपरायण माऊली महाराज परभणीकर यांचे गुरुद्वार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा येथे 6/5/2025 रोजी प्रारंभ झालेले आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराची हरिभक्तपरायण वेदांताचार्य माऊली महाराज परभणीकर यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनानं आज 20/5/2025 रोजी दिमाखात सांगता करण्यात आली। यावेळी शिबिरातील विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सध्या मुलांवर संस्कार करण्यास पालकांना वेळ मिळत नाही, शिवाय मुले टीव्ही व मोबाईलच्या आहारी गेल्यानं अनेकांना डोळ्यांचे आजार व मानेचे आजार होत आहेत। मुलांना योगासन, मनन, चिंतन, मैदानी खेळ, हरिपाठ आदी गोष्टी या शिबिरात शिकवल्या गेल्या। शिबिरातील विद्यार्थ्यांनी आपल्यात झालेले बदल यावेळी कथन केल्यानं उपस्थित सर्वजण अवाक झाले होते। जवळपास 15 दिवस नारायण आश्रम श्रीगोंदा येथे संस्कार शिबिराचे आयोजन ज्योतिषाचार्य हरिभक्तपरायण संतोषानंद वडवकर महाराज यांनी केले होते। हे 3रे वर्ष होते। विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत दक्ष टाइम्स 24 लाईव्ह या पुढे व्यक्त केले। माझं नाव श्रावणी दत्तात्रय जगताप। शिबिरात मला छान वाटलं। परत आश्रमातल्या मुला-मुलींची मैत्री झाली, परत त्यांच्यासोबत राहणं, परत वेगवेगळे योग शिकले, परत श्लोक शिकले, गवळण, अभंग म्हणायला मला आवडलं। अजून वेगळे आमचे महाराज म्हणजे बाहेरचे महाराज त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। त्यांनी आम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या, वेगवेगळे दृष्टांत सांगितले। मला सकाळी उठण्याची सवय लागली, परत आई-वडिलांची पाय पडण्याची सवय लागली, परत दर सकाळी उठून मी पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या शिबिरात मी नक्की तेजस्विनी अंजली शिबिरात चांगलं वाटलं। शास्त्रीजींनी पण ना असं म्हणजे श्लोकांत शिकवले, परत आमच्या सुप्रदिदी ताई व अनुराधा दिदी यांनी गवळण शिकवली, अभंग शिकवले, शास्त्रीजींनी पाऊलं शिकवले हरिपाठाचे। मला इथे खूप मित्र मैत्रिणी भेटल्या, आम्ही खूप मज्जा केली, भांडलो, खेळलो। पुढच्या वर्षी जेव्हा शिबिर असेल तेव्हा मी येणार आहे। आध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचे आयोजक हरिभक्तपरायण ज्योतिषाचार्य संतोषानंद वडवकर महाराजांनी या शिबिराची पार्श्वभूमी दक्ष टाइम्स 24 ला सांगितली। रामकृष्णारी या श्रीगोंदा शहरामध्ये आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडलेलं आहे। आपल्या शिबिराची सुरुवात 6 मे 2025 ते 20 मे 2025 रोजी या कालखंडामध्ये पार पडलेली आहे। तर आज या शिबिराचं आपल्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली। तर या कालखंडामध्ये सुरुवात झाल्यापासून तर आजच्या दिवसापर्यंत आपल्या शिबिरामध्ये जवळजवळ 60-70 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अध्यात्माचे धडे तसेच बालसंस्काराचे धडे त्यांना शिकवण्यात आले। त्यामध्ये विद्यार्थ्यांना संस्कृत असतील, संस्कृतचे मंत्र असतील, हरिपाठ, अभंग, गवळणी, पखवाजाचे बोल, तर त्याचसमोर हरिपाठातील पावली विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीही खूप प्रतिसाद, विद्यार्थ्यांनीही आवडीने तो कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला आणि
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सुंदर अशा मार्गदर्शन त्यांनी घेतलं आणि त्यांचंच त्यात एक फळ असं की विद्यार्थी खूप सुंदर घडून या ठिकाणी गेले 15 दिवसामध्ये. त्याचबरोबर आज आपल्या कार्यक्रमाची सांगता झाली. त्यामध्ये आजचे कीर्तनकार हरिभक्तीपारायण वेदांताचार्य माऊली महाराज परभणीकर यांच्या सुंदर वाणीतून आज काल्याची कीर्तन सेवा पार पडली. त्याचबरोबर सर्वांनी एका कार्यक्रमात भरपूर सहकार्य केलं. असंच हे कार्य बाल संस्कार शिबिर पुढच्या वर्षी आपण भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरे करणार आहोत. तसंच सर्व पालकांना विनंती आहे की जसं या शिबिरामध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश करून तुम्ही त्या बालकाचा आपल्या मुलाचा जो भविष्य आहे घडवण्याचा प्रयत्न केला, तसेच हे जे बाल संस्कार असतात हे लहान वयातच घडतात. म्हणून सर्वांना विनंती आहे की असंच आपल्या मुलांना बाल संस्कार शिबिरामध्ये पाठवून त्याची भविष्याची वाट त्याला व्यवस्थितपणे दाखवावी ही सर्वांना विनंती. हे आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर आपण दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य स्वरूपामध्ये पुढच्या वर्षीही करणार आहोत. तरी पालकांनी आपल्या पाल्याला व्यवस्थित संस्कार लावावे ही सर्वांना विनंती. रामकृष्ण हरी. हरिभक्तपरायण वेदांताचार्य माऊली महाराज परभणीकर यांनी या शिबिराबद्दल बोलताना गुरुद्वार काढले. रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र श्रीगोंदा या ठिकाणी आमचे परममित्र संतोष महाराज वडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार शिबिर इथं झालेलं आहे. या शिबिरामध्ये येण्याचं सद्भाग्य मला लाभलेलं आहे. शिबिरातील विद्यार्थी आणि इथलं जे विद्यार्थ्यांचं तसेच पालकांचं जे वातावरण आहे अतिशय सकारात्मक वातावरण होतं आणि ते वातावरण पाहून फार आनंद झाला. विद्यार्थ्यांची प्रगती अतिशय चांगल्या प्रकारची होती. तसेच महाराजांचं मार्गदर्शनही खूप अतिशय मोलाचं होतं. याचा प्रत्यक्षदर्शी मी आहे. गेली 2-3 दिवसापासून मी इथं आहे आणि ह्या वातावरणाचा ह्या आनंदाचा मी उपयोग घेत आहे. आज काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. फार आनंद वाटला. पुढील वर्षी सुद्धा आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर संपन्न होणार असून पालकांनी व विद्यार्थ्यांनी आवर्जून संपर्क करावा. तसेच 15 दिवस केलेले अभ्यास व झालेले संस्कार योगासन हे दररोज आपल्या घरी करावे असे आवाहन यावेळी हरिभक्तपरायण वडवकर महाराज यांनी केले आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह श्रीगोंदा.